हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे सोमवार आणि आम्ही आलो तिकडून जेजुरीवरनं. आणि माझी तर हालत एवढी खराब झाली ना, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल काय माहिती. आता तो कवडा झाला आहे, कारण की अजिबात मन नव्हतं माझं लॉग करायचं, पण स्टील थोडासा केला आहे मला असं वाटतंय. बघू आता काय होते. आणि इथं लावले काल देवघर आणि आता मी चालले गणपतीला सकाळी म्हणजे आता एवढं ऊन आहे बाहेर आणि तसंच जाणार आहे मी, कारण की मला आणायची फुलं. तर मग पूजा करून मग परत फुलं आणायची, मग त्यापेक्षा आत्ताच फुलं आणते पटकन जाऊन. आणि गर्दी पण नसेल गणपतीला. मला जायचंच होतं त्या दिवशी, तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये की बाहेरच मी दर्शन घेतलं आणि मला जायचं होतं गणपतीला. मग आता मी सकाळी चालले, अंघोळ झाली, 10:30 वाजलेत आणि उन्हाचं यार मी ऑलरेडी काळे पडले तर ऊन पण जाऊन दे. आणि देवपूजा मस्तपैकी करणार, आरती वगैरे करणार आणि तुम्हाला दाखवतेच मी तसं. आता फटाफट कपडे पण नाही वाट टाकले, तसंच ठेवलेत, निथळत ठेवलेत. मग मी पटकन जाऊन येते आणि मग बाकीची कामं करते. सगळा पसारा कालचा तसाच आहे घरात, फक्त झाडून काढले. तिकडं पण पसारा असाच आहे, सगळं आवरायचं आहे घर मला. पण बाई माझं घरातच गरम व्हायला लागलं तर बाहेर कसं होणार आहे. आणि चलो, डोळ्यात तर मला झोप आली आहे खूप. म्हणजे रात्री माझं एवढी पाठ दुखत होती, पण जाऊन दे आता. दुपारी झोपते मी जरा वेळ, कारण की काल गाडी चालवून हालतच खराब झाली बरं माझी. आता मी जाते, मग तुम्हाला पण दाखवते. गर्दी नसेल, फटाफट दर्शन होईल आणि फुलं आणते. हॅलो, मी आले आता. 11:15 वाजले आणि मस्त दर्शन आलं यार. कोणच नव्हतं, एवढं छान वाटलं ना. मी जरा वेळ बसले तिथं आणि एवढं गरम होतंय. मी जरा वेळ आता बसले होते 5 मिनिटं, कारण की मी पूर्ण असे घामाघूम झाले होते, फार भिजले होते घामाने, कारण की एवढं ऊन आहे. आणि लाईट का गेली काय माहिती आता. आणि तसेच बसले, मग काय करणार, फॅनच नाही. आणि आता मी कपडे वाट टाकते, पहिले चेंज करते. आता खूपच गरम व्हायला लागले मला. नॉर्मल कपड्यामध्ये येते आणि मग कपडे वाट टाकते फटफट आणि तुम्हाला मी भेटते पूजा करताना. मस्तपैकी पूजा झाली. एवढं छान वाटतं यार देवघर. आणि आम्ही तिकडून हे 3 देवघर म्हणजे देव आणले होते नारायणपूरवरून. आणि एवढं छान वाटतंय इथं. तुम्हाला असं वाटत असेल जागा कमी आहे, पण नाही आहे, अशी एवढी जागा पुरती. आणि एवढं छान छोट्या घरात छान वाटतं असं छोटंसं देऊळ. आणि इथं मी स्टूल ठेवलं आहे, म्हणजे इथं सगळं देवघराचं सामान, फुलं, तेल, उदबत्ती सगळं इथं ठेवलं आहे. आणि मस्त छान वाटतं यार आता मस्तपैकी. आणि मस्त छान पूजा केली मी, सगळं पाकळ्या वगैरे टाकल्या आहेत परत. आणि तिथं महाग पुस्तक आहे, मी रोज वाचते ते. आणि हळद कुंकू आहे, मस्त वाटतंय. आता वाजलेत 11:15 आणि मस्त पूजा वगैरे झाली, सगळं छान झालं. आणि एवढं सुंदर वाटतंय ना आता घरात, खूपच म्हणजे मस्त वाटतंय. आणि मम्मी पप्पांना पण व्हिडिओ कॉल करून दाखवलं. आणि मी अजून व्लॉग बघितला नाही आहे मागचा, एडिट करायचं अजून. पण पप्पा आमचे ह्यावेळेस का काय माहिती खूपच इमोशनल झालते, म्हणजे खूपच फर्स्ट टाइम एवढं असं मी त्यांना इमोशनल बघितलंय. आणि त्यांनी पण व्हिडिओ केलाय, बेडरूममध्ये जाऊन बोललेत ते बार. काय बोललेत ते पण नाही माहिती मला. आता तुम्ही बघाल तेव्हा काय माहिती. मला म्हणले तू बघशील तेव्हा इमोशनल होईल, तर मला बघायला पण आता हे वाटते. तर स्टे स्ट्रॉंग पप्पा, आम्ही लवकरच येऊ. आणि मी मागवलंय गाडीला मोबाईल अटॅच करतात ते होल्डर, तर मी मग घरी जाणार एकटी गाडीवर, कारण की आम्ही मॅपवर प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या मॅपने जातो, त्यामुळे रस्ताच लक्षात नाही राहत. येरवडा वगैरेपर्यंत राहतो लक्षात, पण थोडंसं जमलिंग होतं, कारण की मला कधी सवय नाही आहे की मी इकडं आले ह्या साईडला एकटीने. हडपसरपर्यंत तर सगळंच माहिती आहे, आणि मागं कोण असेल मॅप सांगायला तर मग येता येतं. पण मी आता ह्यावेळेस मोबाईल पुढं स्कूटीला लावणार आणि मी येणार एकटी.
तर पप्पा कधी पण मी येऊ शकते आता, पण ते पार्सल आल्यावर मला ट्रायल करायला लागणार आहे. इथं दीदीच्या ऑफिसमध्ये मला जायला लागेल, म्हणजे मी ऑफिसला दीदीला घ्यायला जाईल मॅप लावून. बघू, मला रस्ता माहिती आहे ऑफिसचा तिचा, पण स्टील मी कसं चेक करणार की मॅप कसं चालतोय. नाहीतर मी जायचे भले तिकडेच. कधी कधी मॅप आमचा काल एवढा घाण प्रकार केला ना मॅपनी, म्हणजे फर्स्ट टाइम असं आता काय सांगू तुम्हाला, एवढं घाण केलंय मॅपनी. तरी पण आम्ही आलो घरी फायनली. आणि चला आता मी सगळं फटाफट आवरते. लाईट आली आहे आणि दिवा लावला, त्यामुळे मी फॅन नाही लावत आता. फटफट सगळं आवरते. किचनचं सगळं तसंच आहे. भाज्या वगैरे काल उघड्या करून ठेवलेल्या, कारण की गरम काय म्हणतात त्याला, गाठ बांधून ठेवलं की सगळं पाणी सुटतं. मग पाणी सुटलं की खराब झालं समजायचं भाज्या. त्यामुळं मग मी आता पहिले सगळं आवरून घेते, मग मी तुम्हाला भेटते. सगळं आवरलं आणि आता जरा बरं वाटेल. आता खूप घाण झालं होतं, खूप म्हणजे खूप. कारण की तिकडून सगळं सामान आणलं होतं आणि ते थोड्या वेळ भाज्या उघड्याच ठेवणार आहे, कारण की परत खराब होतात म्हणून. आणि सगळं सेट केलं. आणि भांड्याची जाळी आमच्याकडे 2 झालेत आता. ह्यात आम्ही मांडली नाही, तर भांडी तर खूप पसारा दिसतो, त्यामुळे मग मी त्या बास्केटमध्येच टाकली भांडी. आणि ही भांड्याची जाळी आहे, धुतलेली भांडी त्यात टाकलीत आता मी. तरी अजून तिथं भांडी तुम्हाला दिसत असतील ती घासायचीत, पण हे सगळं आवरले. आणि दीदीला वुमन्स डेला हे गुलाब भेटलं होतं, ते अजून आम्ही ठेवले आणि ते पाण्यात मस्त राहिले. आणि ह्या डब्यात मी लोणचं काढून ठेवणार आहे. सकाळी लोणचं फोडलं हे, परत चटणी आणली तिकडून आम्ही. ते सगळं इथलं अजून किचन वाटतं सगळं धुवून काढायचं, ते आवरायचं अजून. आता हे पसारा सगळं पिशव्या सगळं कचरा नीट आवरायचं मला. आणि मला जास्त स्टोरेज नाही, त्यामुळे मी लॉग नाही करू शकत जास्त मोठा, त्यामुळे टाइमलॅप्स लावलं होतं. आणि सगळं आवरते आता किचन, मग मी तुम्हाला दाखवते. वाजलेत 1 आणि मी करते 11:15 घर आवरते. आत्ताशी सगळे कपडे कालचे नेलेले तिकडं सगळे सेट केलेत मी. हे ड्रावर सगळे आवरले परत एकदा, कारण की खूप अस्ताव्यस्त झालं होतं. किचनचं सगळं सेट केलं, कचरा भरला भरपूर. तिकडून आणलं होतं चहा पावडर वगैरे सगळं काढून ठेवलं मी. आणि माझ्या आत्ता डोक्यात आलं की मी लोणच्याचं पाकिट फोडले, तर का नाही भात करणार मी. तर मी भात करणार आहे. आणि कोणाला आवडतं लोणच्याचं पिशवी राहिलेली त्यात भात घालून खायला. तर मला आता आठवलं, तर मी पहिले कुकर लावते. आता कुकर होतोपर्यंत झाडून काढते सगळं घर, मग जेवते, मग फरशी पुसते. कारण की म्हणजे मग जेवलं की परत मग काय म्हणतात त्याला, काम जिरल मग माझं. आणि भांडी घासते, मग झाली माझी कामं फायनली. तरी मला किचन धुवायचं आहे, तर ते मी उद्या धुईल, कारण की आज मला लॉग एडिट करणं खूप गरजेचं आहे. मिनी लॉग पण एडिट करायचे आहेत, भरपूर काढून ठेवले, कारण की स्टोरेजच एवढे येते, त्यामुळे डिलीट करायला लागणार आहे मला एडिट करून. आणि मी तर आज वॉच घालून ठेवलेले. घरातच माझे किती झाले, 1300 झाले, ते 1350 झाले. आणि मंदिरात गेलते तेव्हा 900, म्हणजे 400 तर घरातच झाल्या माझ्या स्टेप. आणि चलो आता आवडते फटाफट. आणि मम्मी पप्पांना देवघर खूप आवडलं, तर म्हणजे छान पूजा केली. मला पण एवढं छान वाटतंय ना देवघर फायनली. नाहीतर खाली ठेवत होतो आम्ही, नाहीतर खाली नको वाटतं. तरी मला ते डबल टेप आणून जरा चिटकवायचं आहे ते जरा मंदिर, तर ते संध्याकाळी आणू आम्ही. नैवेद्य पण दाखवला साखरेचा, कारण की नैवेद्यच नाही आहे काय करायला, म्हणजे पोळी भाजी तर दीदीने खाल्ली आहे, त्यामुळे मग आम्ही नाही दाखवलं नैवेद्य. आणि छान पूजा झाली, मस्त वाटते एकदम. आणि आता मी फटाफट आवरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता एकदम चकाचक झालंय घर. आता एवढा पसारा होता, बापरे खूप पसारा होता. सगळं आवरलंय, सगळं पुसून घेतलंय. जरा वेळ फॅन लावलाय, कारण की मला खूप गरम होते. आणि किचन बघा तुम्ही, आता सगळं फक्त आता इथलं थोडंसं मी सगळं फक्त भांडी राहिले. आता सगळं टॉयलेट बाथरूम सगळं घासले, सगळं म्हणजे सगळं. आता जरा छान वाटते, फरशी पण पुसली छान. आणि हे आवरता आता वाजलेत 1:30 वाजलेत. आणि आता मी फटाफट जेवून घेते, कारण की भूक लागली मला. कारण की आज लवकर मी नाश्ता केला. दीदीने आज पोहे केले होते. हां, सांगायचंच राहिलं, लॉग पण नाही घेतला मी. आज दीदीने पोहे केले होते नाश्त्याला, तर मग ते खाल्ले.
आता मस्त मी लोणच्यामध्ये भात टाकून खाणार आहे. आणि तुम्ही नसेल खाल्ला तर नक्की ट्राय करा. लोणच्याचा खारा असतो त्याच्यासोबत भात तर एक नंबर लागतो. आणि ज्यांनी खाल्ला आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा की कसा लागला तुम्हाला. आणि चला आता जेवते मी. व्लॉग एडिट करायचा आहे मला, मग संध्याकाळीच भेटते. आता मी अपडेट देते मध्ये मध्ये. ही आहे लसूण चटणी. एवढी सुंदर लागते ना, ही माझी फेवरेट आहे कधीपासनं. आणि अशी दिसते ती, आणि माझी फेवरेट आहे एकदम ही चटणी. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा लसूण चटणी सवाई. आम्ही केली आहे अंडा करी. नो 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 नो, आम्ही केलंय दम आलू. तर ती सेम अशी वाटते. आणि आम्ही म्हणून पप्पांना असं फोटो पाठवला जरा जळवायला त्यांना, कारण कोथिंबीर नाही का थोडं. हा ना, कोथिंबीर नाही म्हणून. इथं आहे कांदा टोमॅटोचं आम्ही पापडावर टाकून खाणार. शेव, चटणी, दम आलू, पोळी, मीठ, भेंडी, आणि तिकडे भात आहे. आणि काय म्हणले मुद्दाम आज सजव, पप्पांना फोटो पाठव. हा ना, आणि मी भाजी करताना दाखवलं नाही आज, पण थोडीशीच केली नॉर्मल, म्हणजे जशी करतो तशी नॉर्मल. आमच्याकडे ग्रेव्ही नाही करू शकत आम्ही, कारण की मिक्सर नाही आमच्याकडे म्हणून. आणि आता मी जेवतो. हा, जेवतो आणि नंतर बोलते. ओके, आता झालेलं आहे नेक्स्ट डे. आणि काल मी काही शूट नाही घेतलं कारण की रात्री माझं पूर्ण बॉडी पेन होत होतं. ते गाडी चालून दुसऱ्या दिवशी निघतंच ते. आणि छोटासाच झाला असेल ब्लॉग आय थिंक. आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करते. कुठे हा ब्लॉग मी इथंच एंड करते. आता पिते मी चहा. आणि आज मी लवकर उठले, म्हणजे 7:30ला उठले मी आज. आणि आता 8:30 वाजले. सगळं आवरलं, बाहेरचं जरा जाळी वगैरे काढली. नाही ते इकडं खूप धूळ येते कारण की शेजारी बांधकाम चालू आहे म्हणून, म्हणजे पलीकडे तर ते धूळ येतेच इकडं. त्यामुळे मग बाहेरचं सगळं झाडलं, सगळं आवरलं. आता फायनली मी चहा पिते. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.